सुनबाई इकडे ये, इकडे येऊन बस ये. बोला ना सासूबाई. सुनबाई आता माझी वय झाली, ही घराची जबाबदारी तुझ्यावर द्यायची. पण सासूबाई याच्यामध्ये तर तिजोरीच्या चाव्याच नाहीये. अगं सुनबाई माझी काय एवढी वय नाही झाली, तिजोरीच्या चाव्या मी सांभाळू शकते. काय इडली चटणी बनवली आणि काय तर म्हणे मी लय सुगरण कसली सुगरण माड्याची. म्हणे मी खानदानात आमच्या लय सुगरण, काही चव नाही, नुसती 5-8 जार. काय बनवली सासूबाई, हाय का काही चव त्याला? हे भावाने याच्या फोनचं पहिलं वाटूला कर. बस तिच्या फोन मध्ये बोट घालून पाण्यात घालून खाती कशी तुला चव कळत. हा ग नाही तर ते पण नाही मिळणार. थंडीत लय भारी जायची सासूबाईची. वा अगं सुनबाई मी घाबरायला लागत होत का काय? हो ना सासूबाई. ठीक आहे तू बिरा, मी परत येते. वाह अगं भावाने खबरदार अशी मजेदार केली तर मला अटॅक बिटॅक आला समान. जडबुजीची चालली डोकं लावायला. सासूबाई, ओ सासूबाई, येस मॅडम. भांडी घासली, घासली मॅडम. कपडे धुतली, धुतली मॅडम. लादी पोछा केला. पण केला मॅडम. लयच फडफड करीत होती म्हातारी. आता कामाला लागले ना, गळ्यातलं केलं, कानातलं केलं, नाकातलं केलं, गप बसले आता म्हातारी. सोन्याचा अंडा देते म्हणून पुढं पुढं करायची बारी आली, नाही तर नावाची भांबाई म्हणतात मला. ओ ओ ऐकलं का? ओ ऐकलं का? काय करत ते? बघ ते जाऊन. ओ काय करतोय? क्राईम पेट्रोल पाहतोय, बघ ना त्या पोराची कशी फसवणूक करतात ते. मी काय म्हणतो तू पण बघ ना. हो काय, आजकाल दुनियाच तशी निघाली. चला मी पण बघते. आओ ही तर आपली लग्नाची सीडी आहे. अगं सुनबाई भांडी घाशी का काय? नाही हो सासूबाई, भांडे पारुशे होते ना, मग त्यांना आंघोळी घालते. अगं सुनबाई तुला शिकलेली आहे ना? हो सासूबाई, आमच्या सगळ्या खानदानामध्ये ना मी जास्त शिकलेली आहे. असं आहे का? तू माझ्या घरी जुन्या भांड्यातच काम करते.